God's word is power. आणि देवाचा शब्द सामर्थ्य आहे. तो पहले कुछ नहीं किया, मैंने परमेश्वर का भरोसा किया. I am not ashamed of the gospel, for it is the power of God unto salvation to everyone that believes. This Bible is the power of God. आणि हे बायबल आहे देवाचं सामर्थ्य आहे. It is the power of God to change somebody's life. आणि हे कुणाचं तरी जीवन बदलण्यासाठी सामर्थ्यशाली. God is a living God. आपला देव जिवंत देव आहे. Praise the Lord. हालेलुया. I was the testimonies that I heard. आणि त्या साक्षी मी ऐकल्या. There was one testimony last Sunday. The sister had some kind of a lump in her stomach. आणि एका बहिणीच्या पोटामध्ये एक गाठ होती. कौन है वो सिस्टर? प्रेयर करते वक्त उसने कहा कि वो गाठ पूरी तरीके से निकल गया. आणि मग प्रार्थना करताना ती म्हणते ती गाठ पूर्णपणे निघून गेली. कौन है वो सिस्टर? उधर आहे. Praise the Lord. Give a good clap for her. जोरदार टाळ्या वाजव त्या बहिणीसाठी. और वो सिस्टर कह रही थी कि जब प्रार्थना किया उसके अंदर से कुछ निकल गया. आणि ती म्हणते प्रार्थना केली ना तर माझ्या शरीरातून काहीतरी निघून गेलं. Praise the Lord. Hallelujah. Give a good clap for my Jesus. येशूसाठी जोरदार टाळ्या वाजव. See, that is the power of my God. आणि हे माझे देवाचं सामर्थ्य आहे. Nothing is impossible. काहीही अशक्य The असणार lame नाही. shall walk in the name of Jesus. लंगडे चालतील येशूच्या नावामध्ये. Praise God. We have got Hiral sitting down here. आणि इथे हिरल बसलेली आहे. कितने लोगों को हिरल का साक्षी मालूम है? किती लोकांना हिरलची साक्ष माहिती आहे. Praise the Lord. हालेलुया. Hiral had lost her legs from hips. आणि मग ते कमरेपासून त्या हिरलच्या पायाचा पूर्ण सेन्सेशन पूरा पैर उसका खत्म हो गया था नीचे से. पूर्ण पाय तिचा सुन्न पडलेला. उनके पिताजी उसको गोद में उठा के लेके आते थे यहाँ आणि पे. तिचे वडील तिला उचलून घेऊन यायचे इथे. लेकिन प्रभु ने ऐसा चमत्कार किया. प्रभूने असा चमत्कार आज केला. उसके दोनों पैरों पे खड़ी है. आज ती दोन्ही पायांवर उभी आहे. Praise the Lord. Give a mighty clap for my Jesus. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू That is येशूसाठी. the mighty God we serve. आणि त्याच तर महान देवाची आपण सेवा And I want करतो. to tell you today, if you believe, आणि मी तुम्हाला सांगतो आज जर तुम्ही विश्वास you ठेवला are going to see God's glory. तर तुम्ही देवाचा आज गौरव पाहणार. Hallelujah. Hallelujah. You are going to see God's power. तर तुम्ही देवाचं सामर्थ्य आज पाहणार. Something will happen in your life. काहीतरी आज तुमच्या जीवनात घडेल. And your life will never be the same again. आणि मग तुमचं जीवन आहे तसं राहणार नाही. Give a good clap for my Jesus. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू येशूसाठी. thank you, Jesus. बोला धन्यवाद येशू. Are you excited to be in the house of God? मग देवाच्या भवनामध्ये तुम्ही उत्साहित आहात का? Are you excited to be in the house of मग तुम्ही God? उत्साही आहात का? Be attentive to God's word. आणि देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. Praise the Lord. Hallelujah. Because the words that are going to come out of my mouth, जे वचन माझ्या मुखातून येणार आहे these are not my ideas, not the philosophy of man. ही माझी कल्पना नाही, माझे तत्वज्ञान नाही. These are God's word. आणि हे देवाचे शब्द आहेत. Praise the Lord. Hallelujah. Jesus said, the words I speak to you, they are spirit and they are life. आणि येशू म्हटलं जे शब्द मी बोलतोय ते आत्मा आणि जीवन आहेत. If there is something that can change your life, आणि जर कशाने तुमचं जीवन बदलेल it is God's word. आणि ते देवाचं वचन Nothing आहे. else is going to change your life. दुसरं कशाने तुमचं जीवन बदलणार Only नाही. God's word can change your life. फक्त देवाचं वचन तुमचं जीवन Tell बदलेल. somebody next to you, बाजूच्याला म्हणा God's word is powerful. देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे. It is sweeter than honey. आणि ते मधापेक्षा गोड It is आहे. precious than thousands of gold. आणि शेकडो सोन्यापेक्षा ते मौल्यवान आहे. Praise the Lord. हालेलुया. God's word is sweeter than honeycomb. देवाचा शब्द पाजरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. Praise the Lord. हालेलुया. इसलिए बाइबल में लिखा है साम्स 1 के अंदर, if you delight in the law of the Lord, आणि म्हणून स्तोत्र संहिता 1 मध्ये लिहिलंय जर तुम्ही नियम शास्त्रामध्ये आनंद कराल, if you delight in the law of the Lord प्रभूच्या नियमामध्ये आनंद and you कराल meditate on the word of आणि God, त्या वचनांवरती जर मनन कराल praise God, you must delight in the law of the Lord and you must meditate in the word of God. आणि नियम शास्त्रामध्ये तुम्ही आनंद केला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही मनन केलं When you पाहिजे. meditate on God's word जेव्हा देवाच्या वचनावर तुम्ही and मनन delight in करता, God's word, देवाच्या वचनामध्ये आनंद you will घेता. become like a tree that's planted by the riverside. आणि मग तुम्ही अशा झाडासारखे व्हाल जे झाड नदीच्या किनारी Praise the लावले. Lord. When a tree is planted by the riverside, जेव्हा
झाड नदीच्या बाजूला it असतो shall be fruitful. आणि ते फलदायी असतो. You will be fruitful. तुम्ही फलदायी व्हा. Say, I'll be fruitful. बोला मी फलदायी आहे. Come on, lay your hands upon yourself स्वतःवरती हात ठेवा. and say, I'll be fruitful. बोला मी फलदायी होणार I आहे. am fruitful. मी फलदायी My आहे. leaves will not wither. माझी पानं कोमेजणार नाही. Whatsoever I do, जे काही मी करेन, जो कुछ भी मैं करूंगा, जे काही मी करेन, जिसको भी मैं हाथ लगाऊंगा, त्याच्यावर मी हात ठेवेन, जिधर भी मेरा कदम रखूंगा, तिथे कुठे माझं पाय ठेवेन, वहां पे प्रभु का आशीर्वाद आएगा. तिथे प्रभूचा आशीर्वाद येईल. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. That is God's word for me. आणि ते देवाचा शब्द आहे माझ्यासाठी. Hallelujah. हालेलुया. See, if you don't believe this, जर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवला you can नाही, never achieve it. मग तुम्ही ते साध्य करू शकत नाही. Bible says, if you believe, you will see my glory. मग बायबल काय सांगतो, जर तुम्ही विश्वास ठेवलात तर माझा गौरव अगर पाहाल. तुम विश्वास करोगे, जर तुम्ही विश्वास तो ठेवला मेरा सामर्थ को देखोगे, तर तुम्ही माझं सामर्थ्य मेरा पाहाल, गौरव को देखोगे. माझा गौरव पाहाल. अगर तुम विश्वास नहीं करोगे, जर विश्वास नाही ठेवलात तो मेरा गौरव को नहीं देखोगे. मग माझा गौरव नाही पाहणार. See, it is, you have to believe God's word. आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास So God ठेवायचा is आहे. telling us over here, देव इथे सांगत आहे, जिधर परमेश्वर का वचन है, जिथे परमेश्वराचं वचन आहे प्रभु का वचन जो है हमेशा ताजा आना चाहिए, फ्रेश होना चाहिए. आणि जे देवाचं वचन आहे, भविष्यवाणीचं वचन आहे, ते ताजं असले पाहिजे. तो आज मैं आपके लिए ताजा भाकर लेके आया हूँ. आज मी तुमच्यासाठी ताजी भाकर Praise the Lord. हालेलुया. कल का भाकर नहीं है, कालची भाकर नाही, नया भाकर है. नवीन भाकर घेऊन Praise the आलोय. Lord. हालेलुया. And this new fresh bread is going to give you life. आणि हे जे नवीन ताजं अन्न आहे ते तुम्हाला जीवन देईल. So here Bible is telling us, when we have a fresh revelation from God, जेव्हा देवाकडून आपल्याला ताजा प्रगटीकरण असतो when we have that, we will have life. आणि मग त्या प्रगटीकरणाद्वारे आपल्याला जीवन मिळतं. Where there is a vision, there is a vision. God, I told you, vision is nothing but having, a sight. आणि दृष्टांत म्हणजे काय, आपल्या नजरेसमोर काहीतरी असणं Is किंवा the हे- ability to see. आणि पाहण्याची क्षमता. You see with your natural eyes. तुम्ही नैसर्गिक डोळ्याने बघता, Natural eyes से हम देखते हैं, नैसर्गिक डोळ्याने जो बघतो, ऑलरेडी है उसको देखते हैं. जे आहे त्या गोष्टी आपण बघतो. But Bible says we are a chosen generation. बायबल सांगतं आपण निवडलेली पिढी आहोत. Between us and the people of the world there is a difference. आणि मग जगातली लोक आणि आपल्यामध्ये फरक आहे. कितने लोग समझ में आ रहा है? किती लोक समजत That is आहे. why Bible does not encourage us to compete with the people of the world. आणि म्हणून तर बायबल जगातल्या लोकांशी स्पर्धा करायला प्रोत्साहन नाही. We are not here to compete with the people of the world. जगातल्या लोकांशी आपली स्पर्धा नाहीये. In Isaiah 60 verses 1, 2 and 3, आणि यशिया 60, 1, 2, 3 मध्ये Bible tells us, बायबल असं सांगते, the glory of the Lord has risen upon you. आणि देवाचा जो गौरव आहे तुमच्यावर ते उदय झालेले आहे. Praise the Lord. हालेलुया. किसके ऊपर आया है? कुणावरती गौरव The आलाय? glory of the Lord has risen upon you. देवाचा गौरव तुमच्यावर उतरून आलाय, Not on the people of the world. जगातल्या लोकांवर नाही. कितने लोग सुन रहे हैं बात को? किती लोक ऐकत आहेत Say I'm a child of God. बोला मी देवाचा मुलगा आहे. Say I'm a child of God. बोला मी देवाची मुलगी I am आहे. washed by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने मी धुतलेला आहे. I am redeemed by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने माझा उद्धार I am झालाय. separated by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने मी वेगळा See, केलेला आहे. God knows only two kinds of people. देवाला दोन प्रकारची लोक माहिती One is a believer and one is an unbeliever. एक जो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि एक अविश्वासू. Praise the Lord. हालेलुया. कितने लोग को जानता है परमेश्वर? किती लोकांना ओळखतो खाली प्रभू? दो लोग, फक्त दोन लोक, एक विश्वासी एक विश्वासी और एक जो विश्वासी नहीं है. आणि जे विश्वास ठेवत नाही ते. परमेश्वर के लहू ने परमेश्वराच्या आपको रक्ताने दुनिया से अलग किया है. तुम्हाला जगापासून वेगळं केले. Praise the Lord. हालेलुया. Bible says he has not purchased you with perishable silver and gold. आणि नाशवंत सोनं चांदी त्यांनी तुम्हाला विकत नाही घेतलं. उसने तुम्हें सोना चांदी से नहीं खरीदा है. सोना चांदीने विकत नाही घेतलं उसने तुम्हाला. अपने लहू से तुम्हें खरीदा है. त्याने स्वतःच्या रक्ताने तुम्हाला Praise विकत the Lord. घेतलं. हालेलुया. अपना लहू बहाया तुम्हारे लिए और लहू बहा के तुम्हें खरीदा है. स्वतःचं रक्त त्यांनी सांडवलं वधस्तंभावर आणि तुम्हाला विकत अभी हम घेतलं. लोग जो है दुनिया के लोगों से अलग है. आता आपण जगातल्या लोकांपेक्षा वेगळं आहोत. दुनिया के जो लोग हैं दुनियातली लोक आहेत वो जो देखते हैं उसमें विश्वास करते हैं. ते काय करतात, जे बघतात परिस्थिती त्याच्यावर विश्वास ठेवतात. Praise the Lord. हालेलुया. दुनिया के लोग जो देखते हैं उसमें विश्वास करते हैं. जे बघतात, जी परिस्थिती बघतात त्याच्यावर विश्वास लेकिन ठेवतात. यीशु ने एक चीज कहा उसके पण डिसाइपल येशूने से, शिष्यांना एक गोष्ट जब बोलला. मृत्यू से जब जिंदा हो गया था जेव्हा यीशु, मरणातून तो उठला प्रभू येशू, थॉमस नाम का एक व्यक्ति था, थोमा म्हणून व्यक्ती उसका होता, डिसाइपल. त्याचा शिष्य. उसने बोला मैं विश्वास नहीं करता हूँ कि यीशु जिंदा हुआ है. आणि तो थोमा काय
म्हटला मी नाही विश्वास करत येशू जिवंत आहे सब म्हणून. डिसाइपल्स को बोला तुम बोलते हो लेकिन जब तक मैं देखूंगा नहीं विश्वास नहीं करूंगा. जोपर्यंत मी बघणार नाही तोपर्यंत विश्वास नाही फिर ठेवणार. यीशु उसके सामने प्रकट हो गया मग येशू त्याच्या समोर आला और ना. यीशु ने कहा मग येशू म्हटला थॉमस. थोमा. यीशु नाराज नहीं हुआ, येशू नाही नाराज झाला. बोला थॉमस थोमा आजा ये चेक कर मेरे को, मला तपास, मेरे जख्म को देख, माझी जखम बघ, मेरे शरीर पे जो खून है वो सब देख. माझ्या शरीरावर घाव आहे, रक्त आहे थॉमस ते ने बघ. आके चेक किया थोमाने ते तपासलं पण और उसने कहा आणि तो म्हटला सचमुच आप यीशु है. हो खरंच तुम्ही येशू आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकिन उसके बाद यीशु ने एक बात कहा. मग त्याच्यानंतर येशू एक गोष्ट यीशु ने म्हटला. बोला तुमने मुझे देखा है और विश्वास किया है, येशू थोमाला म्हटला तू मला पाहिलंस आणि विश्वास ठेवला. लेकिन धन्य वो लोग हैं पण धन्य ती लोक आहेत जिसने मुझे देखा नहीं ज्यांनी मला बघितलं फिर भी नाही मेरे पे विश्वास करते हैं. तरी माझ्यावर विश्वास ठेवला. Give a good clap for Jesus. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू. Shout a big hallelujah. जोरदार म्हणा हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हमने यीशु को हमारे आंखों से नहीं देखा है, आपण येशूला आपल्या डोळ्यांनी नाही लेकिन बघितलं हमारे आत्मिक आंखों से हमने उसे देखा पण है. आत्मिक डोळ्यांनी आपण त्याला Praise बघितलं. the Lord. हालेलुया. बोलो हमारे आत्मिक आंखों से हमने देखा है. बोला आमच्या आत्मिक डोळ्यांनी आम्ही येशूला और बाइबल में बघितलं. ऐसा लिखा है बायबल मध्ये असं जो तुम सांगितलं तुम्हारे आंखों से देखते हो वो सब एक दिन नाश हो जाएगा. आणि जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय ना दृश्य गोष्टी त्या सगळ्या नाश होणार The आहेत. things that you see with your eyes are perishable, आणि ज्या गोष्टी तुम्ही डोळ्यांनी बघता ना ते नाशवंत आहेत. but the things that you cannot see with your eyes, आणि ज्या गोष्टी तुम्ही बघू शकत they are नाही eternal things. त्या सार्वकालिक गोष्टी आहेत. Praise the Lord. हालेलुया. तो यहाँ पे वही बाइबल में लिखा है, इथे तेच लिहिलेलं आहे बायबल where there is no prophetic revelation, आणि my जिथे people will perish. जिथे भविष्यवाणीचं प्रगटीकरण नाही माझ्या त्या लोकांचा नाश होईल. लेकिन अगर हमें प्रगटीकरण का रेवलेशन मिला प्रभु से, जर प्रगटीकरण मिळालं ये जो चीज है तुम तुम्हारे नेचुरल आंखों से नहीं देखोगे, आणि हे जे प्रगटीकरण बोलतोय ना हे उघड्या डोळ्यांनी नाही दिसणार. ये तुम्हें आंखों में नहीं दिखता है, हे आपल्या डोळ्यांनी नाही परमेश्वर दिसणार. तुम्हारे हृदय में डालता है. आणि हे प्रगटीकरण आपल्या हृदयात असतो, आत्म्यामध्ये असतो. Praise the Lord. हालेलुया. See, God has called me for a purpose. देवाने एक उद्देश देऊन मला बोलवलं. परमेश्वर ने मुझे बुलाया है, परमेश्वराने मला उसने बोलवलं. अच्छा काम मेरे अंदर शुरू किया त्याने है चांगलं काम माझ्यामध्ये सुरू और वो केलंय. काम परमेश्वर पूरा खत्म करने तक मुझे जिंदा रखेगा. आणि ते काम पूर्ण करेपर्यंत देव मला जिवंत ठेवेल. Praise the Lord. हालेलुया. So if God has done this miracle in you, जर देवाने हा चमत्कार तुमच्यामध्ये if He केलाय, has put that word inside of you, जर ते वचन तुमच्यामध्ये टाकले, see, this word becomes, I told you, it's the ability to see. You start seeing in the spiritual realm. आणि हे वचन हे प्रगटीकरण म्हणजे काय न दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. Praise the Lord. हालेलुया. किधर देखते हो तुम? कुठे बघता तुम्ही? ये आंखों से नहीं, ह्या डोळ्यांनी नाही आत्मा बघत, की आंखों से. आत्मिक डोळ्यांनी आपण बघतो. Praise the Lord. हालेलुया. You know, जेरेमिया नाम का एक छोटा सा लड़का था. इर्मया नावाचा छोटा मुलगा होता. In Jeremiah chapter 1, इर्मया 1 मध्ये if you read verses 4, जर 4थं वचन तुम्ही वाचाल, Bible tells us over there, बायबल तिथे सांगतो the word of the Lord came unto me saying, देवाचं वचन असं म्हणा आलं माझ्याकडे. Praise the Lord. हालेलुया. क्या बोल रहा है जेरेमिया? इर्मया काय म्हणत आहे? परमेश्वर का वचन मेरे पास आया. देवाचं वचन माझ्याकडे आलं. देखिए वो छोटा बच्चा था, आणि तो तर लहान मुलगा होता. बच्चा है वो, लहान मुलगा आहे ना, बच्चों के साथ खेल रहा है. मुलांसोबत खेळतोय तो. उसके लिए जीवन एक खेल है, त्याच्यासाठी जीवन म्हणजे एक खेळ आहे. जीवन एक मजाक है. जीवन एक मजाक आहे त्याच्यासाठी. See, he's not serious with life. आणि तो जीवनामध्ये गंभीर नव्हता. देखिए हम सब कितने लोग बर्थडे मनाते हैं. किती लोक वाढदिवस साजरा करतात. बर्थडे हम सबको बहुत अच्छा लगता है. बर्थडे वाढदिवस सगळ्यांना चांगला वाटतो ना. बर्थडे में क्या खास है? बर्थडे मध्ये काय विशेष आहे? कुछ लोग तो उम्र भी छुपाते हैं, आणि काही लोक वय लपवतात. क्योंकि हर साल जब तुम्हारे जीवन में बर्थडे आता है तुम्हारा एक साल कम हो जाता है जीवन कारण का. प्रत्येक वेळी बर्थडे येतो तेव्हा एक वर्ष आयुष्यातलं कमी होतो. एक साल तुम और बूढ़े हो गए हो. एक वर्ष तुम्ही आणखी म्हातारे So होता. every birthday is taking you and making you older. आणि मग प्रत्येक वाढदिवस तुम्हाला वयस्कर बनवतो. तो ऐसा क्या खास बात है कि तुम तुम्हारा बर्थडे मनाते हो? मग बर्थडे मध्ये काय खास तरी काय? What is so special about your birthday? वाढदिवसाबद्दल एवढं काय खास आहे? Everybody wants to celebrate. प्रत्येकाला वाढदिवस साजरा See, करायचा आहे. birthday, that birth, त्या वाढदिवसामधलं जे आपलं जन्म birth, जन्म, जे जन्म आहे, जन्म देने वाला परमेश्वर है. जन्म देणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. हालेलुया. अगर हमें कुछ बर्थडे का आनंद बनाना है तो उसको धन्यवाद देना है, आणि जर बर्थडेचा आनंद मनवायचा असेल तर देवाला क्योंकि धन्यवाद उसने द्यायचा. हमें जन्म दिया है. कारण त्याने जन्माला घातलाय Praise the Lord. आपल्याला. हालेलुया. और मैं समझता हूँ आणि मला असं वाटतंय बर्थडे मनाने से ज्यादा आणि वाढदिवस मनवण्यापेक्षा we should celebrate our birth.
आपला जन्म साजरा करायला हमारा पाहिजे, जन्म का आनंद करना है. जन्माचा आनंद घ्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हर दिन जब तुम उठते हो रोज सकाळी जेव्हा तुम्ही और उठता सूर्य तुम्हारे ऊपर चमकता आणि है जेव्हा सूर्य तुमच्यावर चमकतो तो हमें कहना है परमेश्वर धन्यवाद, एक और एक दिन तूने हमें दिखाया है. आणि मग देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आणखी एक दिवस ये दाखवला. हर एक दिन के लिए मैं तुझे कोटि कोटि धन्यवाद या देता हूँ. प्रत्येक दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद. Praise the Lord. What I told you. मी तुम्हाला काय सांगितलं, See, birthday is not important. आणि जन्मदिवस महत्वाचा नाहीये. The important thing is the day you come to realization that your life has a meaning. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळतं की माझ्या जीवनात काहीतरी ध्येय आहे किंवा काहीतरी कार्य आहे, तो दिवस महत्वाचा आहे. Praise the Lord. नहीं कुछ लोग कुछ समझ में आया. फिर भी लोग ऐसे ही देख रहे काय सांगितलं पास्टर. आपका जीवन का मैं आज इन लोग से बात कर रहा हूँ. आज आपका जीवन का सबसे बड़ा दिन तुमच्या जीवनातला सर्वात मोठा दिवस जो आप सचमुच मनाना चाहिए आणि जो तुम्ही साजरा केला वो पाहिजे, आपका बर्थडे नहीं है. तो वाढदिवस नाहीये, वो दिन है तो दिवस जिस आहे. दिन तुम्हें मालूम पड़ा कि तेरा जीवन के अंदर कोई मकसद है. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल काहीतरी उद्देश आहे तुझ्या मेरा जीवनामध्ये. जीवन में कोई उद्देश्य है. माझ्या जीवनात पण काहीतरी मेरे उद्देश आहे. जीवन का कोई कारण है. माझ्या जीवनासाठी काहीतरी कारण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जब तक ये हमें नहीं मालूम होगा जोपर्यंत कारण समजणार नाही तब तक आप जीवन को बहुत हल्के से लेंगे. तोपर्यंत जीवनाला तुम्ही हलकेपणाने घ्या. जीवन एक मजाक है. जीवन एक खेल है हमारे लिए. आणि मग आपल्याला वाटेल की जीवन एक खेळ आहे, मजाक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेरेमाया का जीवन वैसे ही था. इर्मयाचं जीवन तसंच वो होतं भी ना. खेल कूद रहा था तो पण खेळत होता, बागडत लेकिन होता. पण उसका जीवन बदल गया. त्याचं जीवन बदलून कैसा गेलं. बदला? कसं वो बदललं? कहता कि परमेश्वर का वचन मेरे पास आया. इर्मया म्हणतो परमेश्वराचं वचन माझ्याकडे आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 When God's word will come, जेव्हा देवाचा शब्द येईल your life has to change. मग तुमचं जीवन बदललं Your life पाहिजे. has to change. तुमचं उद्देश Your बदललं life has पाहिजे. to change. तुमचं जीवन बदललं Your life पाहिजे. has to change. तुमचं जीवन बदललं Praise पाहिजे. the Lord. हालेलुया. जब वचन आया जेव्हा वचन आलं तो जेरेमाया ने क्या बोला? इर्मया काय म्हटलं? परमेश्वर मैं तो बच्चा हूँ. कैन यू रीड दैट? परमेश्वर तो म्हणाला परमेश्वर मी तर बाळ आहे, मैं बच्चा हूँ. मी तर बाळ आहे, मैं तो बच्चे लोगों के साथ खेल रहा हूँ. मी तर लहान मुलांसोबत खेळतोय. मुझे ये सब चीज मालूम नहीं. आप क्या बोल रहे हैं? तुम्ही काय बोलताय मला कळत ये नाही. प्रोफेसी क्या है, प्रॉफिट क्या है, ये सब मुझे कुछ मालूम नहीं है. संदेष्टा म्हणजे काय, भविष्यवाणी काय मला कळत लेकिन नाही. परमेश्वर ने उससे कहा पण परमेश्वर त्याला म्हटलं जेरेमाया इर्मया मुझे मालूम है तू बच्चा है, मला माहित आहे तू बाळ आहेस, लेकिन आज के बाद पण आजपासून अपने आप को कभी बच्चा मत समझ, आजपासून स्वतःला बाळ म्हणू नको. क्योंकि मैं मेरा सामर्थ तुम्हारे अंदर डाल रहा हूँ. कारण मी माझं सामर्थ्य तुझ्या मेरा आतमध्ये वचन टाकणार तुम्हारे अंदर डाल आहे. रहा हूँ. माझं वचन मी तुझ्या आतमध्ये Praise the Lord. हालेलुया. I have ordained you to be a prophet to this nation. आणि या राष्ट्रासाठी मी तुला संदेष्टा म्हणून नेमले Praise the Lord. हालेलुया. क्या विचार कर सकते हैं? काय तुम्ही विचार करू इतना शकता का? छोटा बच्चा एवढा लहान मुलगा जो कभी सोचा नहीं मेरे जीवन में कोई मकसद है, आणि त्याला कधीच वाटलं नव्हतं अरे माझ्या जीवनात काही योजना आहे परमेश्वर का? उसको देख के कह रहा है परमेश्वर त्या इर्मयाकडे मैं बघत तुम्हें आहे. इतना बड़ा बनाऊंगा मी तुला एवढा महान कि तू बनवेन, राष्ट्र के सामने खड़े तू रहेगा, राष्ट्रांसमोर उभा तू राहशील, भविष्यवाणी करेगा तू भविष्यवाणी करशील और किसी से डरेगा नहीं, आणि कुणाला भिणार नाही. क्योंकि मेरा वचन मैं तुम्हारे अंदर डाल रहा हूँ. कारण माझं वचन मी तुझ्या Praise the Lord. हालेलुया. 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 मेरा सामर्थ तुम्हारे अंदर डाल रहा माझं हूँ. सामर्थ्य मी तुझ्या आतमध्ये टाकणार आहे. जब जर्मया ने बात सुना जेव्हा इर्मयाने ऐकलं उसका जीवन बदल गया. त्याचं जीवन बदलून गेलं. Praise the Lord. हालेलुया. You know, in 1 Peter chapter 1:23 1 पेत्र 1:23 मध्ये बाइबल में लिखा है बायबल मध्ये लिहिलंय ये जो वचन है हे जे वचन आहे ये नाशवंत सीड नहीं. इट्स नॉट अ कैन यू रीड इट? हे नाशवंत बीज नाहीये. दिस इज नॉट अ करप्टेबल सीड. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून हालेलुया. म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाचे Can we give glory to Jesus? पुन्हा जन्म पावले आहात. हालेलुया. हालेलुया. ये जो वचन है हे जे वचन आहे ये जीवित वचन हे है. जिवंत वचन आहे. बोलिए जीवित वचन बोला है. जिवंत वचन आहे. ये जीवंत वचन हे है. जिवंत वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्ग मिट जाएगा, स्वर्ग निघून धरती जाईल. मिट जाएगा, धरती नाहीशी होईल. हर एक चीज जो तुम देख रहे हो मिट जाएगा, जी गोष्ट बघता ती नाहीशी होईल. लेकिन ये वचन जो है कभी ना मिटने वाला वचन आणि है. हे वचन कधी नाहीसं होणार नाही. हालेलुया. हालेलुया. Give a mighty clap for my Jesus. जोरदार टाळी वाजवा प्रभू येशू. Something is happening in this place. काहीतरी या ठिकाणी घडत आहे. God's power is coming upon you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर God's येतंय. anointing is coming upon you. देवाचा अभिषेक तुमच्यावर God येतंय. is changing your life. देव तुमचं जीवन Lift बदलत up आहे. both your hands and
Say thank you, Jesus. हात उंच करून म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. बोला धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. God's glory is coming upon you. देवाचा गौरव तुझ्यावर येत आहे. Close your eyes and worship Him. डोळे बंद करा आणि त्याची आराधना करा. Speak in tongues. अन्य भाषेमध्ये Speak in बोला. some language. अन्य भाषेमध्ये Say देवाला something to धन्यवाद. Jesus. प्रभू येशूशी काहीतरी His बोला. glory is coming upon त्याचा you. गौरव तुझ्यावर येत आहे. He says these are not dead words. तो म्हणतोय हे मेलेले शब्द नाहीये. These are not dead words. हे मेलेले शब्द This नाहीये. is my word. हे माझा शब्द आहे. Heaven and earth will pass away. आकाश आणि पृथ्वी नाही. My word will never pass away. माझा शब्द कधी नाहीसा होणार. My word will never pass away. माझा शब्द कधी नाहीसा होणार. Lord, touch me. प्रभू मला स्पर्श बोलो कर. छूले छूले प्रभु. बोला प्रभू मला स्पर्श कर. तेरे सामर्थ्य से छूले. तुझ्या सामर्थ्याने स्पर्श तेरे कर. अभिषेक से छूले. तुझ्या अभिषेकाने स्पर्श कर. Glory, 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 glory. The power of God is coming upon you. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत Receive आहे. it in the name of Jesus. स्वीकार येशूच्या Receive it in नावामध्ये. the name of Jesus. स्वीकार येशूच्या Receive it नावामध्ये. in the name of Jesus. स्वीकार येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. Glory, glory, glory. गौरव गौरव गौरव. Praise the Lord. हालेलुया. How many of you feeling the power of God? किती लोकांना देवाचा सामर्थ्याचा अनुभव होते. Give a mighty clap to my एक Jesus. जोरदार टाळी वाजवा प्रभू येशूसाठी. God's word is alive. देवाचा शब्द जिवंत शब्द Heaven आहे. and earth will pass away. My आकाश word आणि will never पृथ्वी pass नाहीशी away. होईल. माझा शब्द कधी नाहीसा होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That is what Bible says. Where there is a prophetic revelation, आणि म्हणून तर बायबल सांगतं जिथे भविष्यवाणीचं प्रगटीकरण there is असतं prosperity. आणि तिथे समृद्धता असते. Praise God. हालेलुया. Now this word, आणि हा शब्द when it comes into your life, जेव्हा तो तुझ्या जीवनात येतो it becomes a picture before you. आणि मग त्याचं एक चित्र तुझ्यामध्ये बनतं. We have got one more beautiful example in the Bible. आणि बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण आहे. If you read in Romans chapter 4 verses 17, रोमकारस पत्र 4:17 आपण जर वाचू there it is written, तिथे लिहिलेलं आहे. as it is written, speaking about the Old Testament, it says it is written in the Old Testament, आणि इथे जुन्या करारामधलं सांगितलेलं आहे. about Abraham, it says, I will make thee father of many nations. आणि इथे म्हटलेलं आहे अब्राहमविषयी लिहिलेलं आहे मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता बनवेन. I will make you father of many nations. आणि मी अब्राहमा तुला एका राष्ट्राचा नाही अनेक राष्ट्रांचा पिता बनवेन. Praise the Lord. हालेलुया. किसको बोल रहा है प्रभु? कुणाला म्हणत आहे प्रभू? जो 75 साल हो गया है लेकिन उनके घर में संतान नहीं है. अशा व्यक्तीला परमेश्वर म्हणत आहे जो 75 वर्ष झाले पण त्याला मुलबाळ नाहीये. There was no chance for them to have आणि children. मग काहीच चान्स नव्हता मुलबाळ होण्याचा. परमेश्वर ने वैसा मरा हुआ व्यक्ति को उठाया. मग अशा मयत सिच्युएशनला अशा मेलेल्या व्यक्तीला प्रभूने Praise the उठवलं. Lord. हालेलुया. अगर यहाँ पे कोई है आणि जर इथे कोणी असा जो व्यक्ती कहता आहे, है मैं अनपढ़ हूँ, जो म्हणतोय मी अशिक्षित मैं आहे, पढ़ा लिखा नहीं हूँ, मी शिक्षेला मैं हुशार नहीं हूँ, मी हुशार नाहीये, मैं ये नहीं कर सकता हूँ, मी ही गोष्ट करू शकत मैं नाही, दुनिया की तरह चालाक नहीं हूँ, मी दुनियासारखा हुशार नाहीये. तो अब मैं आपको एक बात कहना चाहता तर हूँ. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू आप सही इच्छितो. जगह पे आए हैं तुम्ही योग्य ठिकाणी आलेला क्योंकि आहात. प्रभु आज तुम्हें चुनेगा. कारण प्रभू आज तुम्हाला निवडेल. Praise the Lord. हालेलुया. अब्राहम के जीवन में महिमा करने के लिए कुछ नहीं था. मग अब्राहमाच्या जीवनात देवाची महिमा करण्यासारखं काही नव्हतं. क्या महिमा देगा वो? काय महिमा देईल प्रभू? कुछ भी. उसको संतान ही नहीं था. त्याच्याकडे मुलबाळ नव्हता, आनंद अगर नव्हता. कोई पार्टी में गया, जर कुठल्या पार्टीत गेला, किसी से मिला कुणाला भेटला और किसी ने पूछा आपको कितने बच्चे हैं, "आ, तुम्हाला किती मुलं आहेत?" तो उसको सिर नीचे करना पड़ेगा. नहीं, हमारे पास संतान नहीं है. नाही मग त्याला शरम लाजल्यासारखं तो वाटतं. किसी का पार्टी में जाने के लिए भी शर्म आता है कुणाच्या पार्टीला जाणं कि समारंभाला लोग विचार जाणं करेंगे की लोक विचार भाई करतील तुम्हारा शादी हो के 3 साल हो गया, बच्चे हुए कि नहीं? अरे लग्न होऊन 3-4 वर्ष झाली मुलबाळ आहे की नाही? इतने साल हो गए, बच्चे कभी हो गए? एवढे वर्ष झाली मुलबाळ कधी तो होईल? लोग मुझे पूछेंगे तुमको कितने संतान हैं. मग लोक विचारतील किती मुलबाळ आहे उसको तुम्हाला? गौरव करने के लिए कुछ भी नहीं था. गौरव करायला काही नव्हतं He त्याच्याकडे. was like a dead man. आणि मयत माणसासारखं Body होतं. had become so old. आणि सगळं काही त्याचं विकलं गेलं उसका होतं. शरीर इतना बूढ़ा हो गया था आणि शरीर त्याचं सुकलेलं होतं कि एक पैर केले के छिलके के ऊपर था आणि एक पाय केळ्याच्या सालीवर होता और एक पैर कब्र के अंदर. आणि दुसरा पाय कबरेमध्ये ये होता. पैर स्लिप हो गया था कब्र के अंदर. आणि जर केळ्यावरून पाय सडकला Means तर he was a कबरे- dead man. आणि मेलेल्या कुछ भी बचा माणसासारखं नहीं था होता. उसमें. काही वाचलेलं नव्हतं. लेकिन मेरा प्रभु कितना महान है. पण बघा प्रभू किती महान आहे. मेरा प्रभु ने उसको चुना. माझ्या प्रभूने अब्राहमाला Praise the निवडलं. Lord. हालेलुया. और क्या बोला अब्राहम को? अब्राहमाला काय म्हटलं? अब्राहम. अब्राहमा मैं तुम्हें
कई राष्ट्रों का पिता बनाऊंगा. मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता बनवीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो ये हमारा प्रभु है. बोला हा माझा प्रभू आहे. हमारा प्रभु बड़ा है. माझा प्रभू मोठा आहे. प्रेज गॉड. हालेलुया. तुम्हारा प्रभु छोटा है कि बड़ा है? तुमचा प्रभू छोटा आहे की मोठा आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर तुम्हारा प्रभु बड़ा है जर तुमचा प्रभू मोठा असेल तो छोटा सपना नहीं देता है. मग छोटे स्वप्न देत नाही तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बड़ा प्रभु बड़ा सपना. आणि मोठा प्रभू असतो मोठं स्वप्न देतो. आमेन. अब्राहम से कहा तुम्हें संतान होगा. 25 साल लगा उसको संतान होने के लिए. जेव्हा देव येऊन अब्राहमाला म्हणाला मी तुला बाळ देणार आहे त्याला 25 वर्ष लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु जब प्लान देता है प्रभू जेव्हा योजना देतो वहां पे पहुंचने के लिए तिथे पोहोचायला हमें एक रास्ता भी देता है. आपल्याला एक रस्ता पण देतो. And that is where you have to plan it out. आणि मग रस्त्याची तुम्हाला योजना करायची आहे. प्लान तुमको प्लानिंग करना है. मग त्याच्यासाठी योजना करायची. क्योंकि जो कुछ भी हम करते हैं, जे काही आपण करतो जो कुछ भी प्रभु करता जे है, काही प्रभू करतो He does not work haphazardly. पॉल बोलता जब मैं भाग रहा हूं तो मेरे सामने लक्ष्य है. आणि मग पौल काय म्हणतो जेव्हा मी धावतो ना माझ्या समोर एक ध्येय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खाली भागना नहीं है. फक्त धावायचं नाहीये. घाई गड़बड़ नहीं करना है. फक्त घाई गडबड धावायचं म्हणून लक्ष्य धावायचं. होना जरूरी है. आपल्या समोर एक लक्ष पाहिजे. He says I'm running not aimlessly but there is a goal before me. आणि बिना लक्षाचं धावत नाही तर माझ्या समोर एक ध्येय आहे. Praise the Lord. So when God gives us a vision, जेव्हा देव आपल्याला दृष्टांत देतो that becomes a passion inside of you. आणि मग ती आपल्यामध्ये एक आवेश बनतो कि हमें ये करना है हर हाल में. कुठल्याही परिस्थितीत ही गोष्ट करायची आहे. Praise the Lord. हालेलुया. और वो हमारा जीवन का लक्ष्य बन जाता आणि है. मग ते आपल्या जीवनाचं लक्ष बनतो. जब अब्राहम ने उसका घर छोड़ा, जेव्हा अब्राहमाने त्याचं घर सोडलं उसके सामने खाली प्रभु का वचन था. त्याच्या समोर फक्त प्रभूचं वचन होतं. प्रभु मेरा नाम बड़ा करेगा, मेरे द्वारा एक संतान देगा और मुझे कई राष्ट्र का पिता बनाएगा. आणि प्रभू माझं नाव मोठं करेल, मला मुलबाळ देईल आणि अनेक राष्ट्रांचा पिता प्रभू मला बनवेल. Praise the Lord. Hallelujah. See, with that one thought he left the house. आणि एक विचार घेऊन त्याने घर सोडला. With that one thought, एक विचार घेऊन God is going to make me. देव माझ्यामधून कार्य करणार आहे. God is going to fulfill his word. देव त्याचं वचन पूर्ण करणार आहे. That has to be in your mind. आणि हे आपल्या मनामध्ये असलं Let me पाहिजे. tell you one more thing. आणखी एक गोष्ट सांगेन. Everyone who's sitting down here, जो कोणी इथे प्रत्येक जण बसले God has a plan in your life. आणि देवाची तुमच्या जीवनामध्ये योजना आहे. Praise the Lord.